विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्यातील ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली. राज्यातील 11,150 ग्रंथालयांच्या अनुदानात 40% वाढ, ग्रंथालयांच्या दर्जात सुधारणा तसंच नवीन 2,000 ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार असल्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं असल्याची माहिती महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी दिली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ नागरिकांना ओडिशा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल सोलापूर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवला. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. ग्युलियन बेरे सिंड्रोम अर्थात जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. आतापर्यंत शहरातील 24 अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच 27 वॉटर एटीएम्सवर कारवाई करून ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. शहरात असणाऱ्या 6 विहिरींसह आतापर्यंत विविध ठिकाणच्या पाण्याचे एकंदर 5,905 नमुने तपासण्यात आले असल्याचं सिंह यांनी सांगितलं. ज्येष्ठ मराठी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुण्यातील विदिशा विचार मंचातर्फे त्यांचा उद्या 13 फेब्रुवारी रोजी पुण्यात सत्कार करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंचाच्या पुणे संचालिका ममता क्षेमकल्याणी यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58